ज्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी जमलो ते निमित्त आहे आज आपल्या बाबांचं आज श्राद्ध आहे, बरोबर? श्राद्ध आहे. मग एखाद्याच्या मनामध्ये शंका येऊ शकते. काय शंका आहे? आणि शंका आलीच पाहिजे. काय शंका आहे महाराज? महाराज तुम्ही आले कीर्तनाला, कीर्तन आहे श्राद्धाचं. मग श्राद्ध जर म्हणलं तर कर्माचा विषय झाला, बरोबर? श्राद्ध कर्माचा विषय आणि कीर्तन हा बोलत चला. एक लक्षात ठेवा, आपण सगळ्यांनी मिळून करायचं याचं नाव कीर्तन, आणि मी बोलायचं आणि तुम्ही नुसत्या माना हलायच्या त्याचं नाव प्रवचन. हा लक्षात ठेवा, सगळ्यांनी मिळून कीर्तन. कारण कसं आहे, श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे, भगवंताचं बोलणं आणि अर्जुनाचा संवाद आहे. काय झाली गीता? तसं आपण सगळ्यांनी मिळून करायचं त्याचं नाव कीर्तन. लक्षात. श्राद्ध कर्माचा विषय आणि कीर्तन हा भक्तीचा विषय आहे. मग श्राद्ध जर कर्माचा विषय असेल आणि कीर्तन जर भक्तीचा विषय असेल, मग या दोघांना एकत्र आणलं कोणी? प्रश्न आहे की नाही? या दोघांचा जर बघितलं तर शास्त्र पद्धतीने जवळजवळ संबंध कीर्तना भक्तीचा विषय झाला आणि श्राद्ध कर्माचा विषय झाला. मग या दोघांना एकत्र आणलं कसं? बरं आणलं तर का आणलं? याचे आपल्याला तीन त्या ठिकाणी शास्त्रयुक्त पद्धतीने जर बघायचं म्हणलं तर तीन मुद्दे आपल्याला बघावे लागतील. पहिला आहे कीर्तन कर्माच्या नियमानं झालं पाहिजे. दुसरा आहे भक्तीच्या नियमानं कीर्तन झालं पाहिजे. आणि तिसरं आहे ज्ञानाच्या नियमानं कीर्तन झालं पाहिजे. बरोबर? श्राद्धाला कीर्तन व्हावं ही आमची श्रद्धा नाही, हे शास्त्र आहे. मला काय बोलायचं कळतंय? कर्माच्या नियमानं कीर्तन झालं पाहिजे. पण महाराज आता जर बघितलं, एखादा जाणकार असेल तर तो म्हणेल, महाराज अहो कर्माचा मार्ग तर अतिशय सूक्ष्म सांगितलाय, बरोबर की नाही? कर्माचा मार्ग जर बघितला तर आपण विचार करा, घरी जर आपण आचमन करायला पाणी घेतलं, आचमन कळतंय? समजा ब्राह्मण तुमच्याकडे आले, एखाद्याने सत्यनारायणची पूजा केली, ब्राह्मण देवता येतात, हातावर पाणी टाकतात आणि मग म्हणायला होतात, म्हणा मम आत्मना श्रुती पुन्हा नुक्त पुण्यफल अस्माकं वशिष्ठाना. बरोबर? ते हातावर जे पाणी घेतात ते तुम्ही काय मोजून मापून घेतात? माय काही त्याचं माप, काही स्केल काय असं आहे? नाही. पण शास्त्र असं सांगतं, शास्त्राच्या हिशोबाने जर जायचं म्हणलं तर शास्त्र असं सांगतं, तळ हातावर उडदाचा दाना बुडल एवढंच ते पाणी असावं. ते कमी किंवा जास्त जरी असलं तरी दारू पिल्याचं पाप लागतं. पुरावा सांगू? कर्मी आचमन करावे, परी माशुमा मात्र जल घ्यावे, येऊनी आदितत्व सवे, सुरापान सम. मला काय बोलायचं कळतंय का? उरून जातंय? सोप्यात येऊ का? कळतंय काय सांगितलं? ते आचमन करायचं पाणी आहे, त्याचं सुद्धा एक माप सांगितलं, त्याचं सुद्धा स्केल दिली, त्याची एक स्केल दिली. अहो आपलं आचमन करायचं पाणी सोडा, आपल्याला साधं सकाळी गंध उघडायचं पाणी नीट घेता येईना. काय रे? एक तर कमी तरी होतंय, नाही तर जास्त तरी होतंय. आणि जास्त झालं का मग ते म्हणतात, आज घरात कुणी गंध उघडू नका, आज सगळ्यांना गंध मी लावणार. याच्या अर्थी तू उपकारी असं नाही, इथं पाणी जास्त झालं. विठ्ठल विठाला 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 विठाला. कर्माचा मार्ग सूक्ष्म आहे. शास्त्र जर बघितलं, शास्त्राच्या पद्धतीने चालायचं जर म्हणलं तर इतकं बारीक बघावं लागतं. इतकं बारीक म्हणलं की सकाळी उठल्या असं सांगितलंय, आपल्या सकाळी उठल्या सांगितलंय, उठल्या जमिनीला पाय लावायच्या आधी तिचं दर्शन घ्या. घेताय? आजा सकाळ सांगितलंय, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले
आणि त्याच्यात असं पकडते, असं अशी नमाज पडी द्या. हो भाऊ हो, काही जण कराग्रे असं आहे, असं नाही. लक्षात दे. शास्त्र बघितलं, कर्म जर बघितलं तर कर्माचा मार्ग सूक्ष्म सांगितला, पण त्याची भक्तीनं भर भरून काढता येते. म्हणून श्राद्धाला कीर्तन व्हावं, पण ते कुणाच्या रूपाने? भक्तीचे नियम. बरोबर. दुसरा मुद्दा सांगितला, पहिलं सांगितलं कर्म, त्याच्यानंतर गेलं. तुला कशाला आणलं म्हणा वय, नाही का? आम्हाला माहित असं तर आम्ही उभं राहिलो असो. पहिलं कर्म, भक्तीत ज्ञान. बरोबर. कर्म झालं, भक्तीच्या नियमानं कीर्तन झालं पाहिजे. बरोबर. आता बघा, आपल्यातून बाबा गेले. बरोबर. त्यांचं जाणं हे दुःखदायी आहे, परिवाराला वेदनादायी आहे. पण जो आला तो आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. कोई सिंहासन चढ़ गया, कोई चढ़ा जंजीर. बरोबर. जो आला तो जावा. मी एका गावामध्ये असंच म्हणलं, या गावातले सगळे माणसं मरणार आहे. काय चुकलं भाऊ? होय. औ तुमच्याकडे हाय की एखादा, त्याचा पुतळा बांधू आपण. सहज म्हणलं मी, या गावातले सगळे माणसं मरणार आहे. त्याच्यात एक म्हातारी उठली आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागली. म्हणे महाराज, मी या गावातले नाही. मला सांग, तू या गावाची नसू दी, तिकडे धोत्र्या भोजडीची असू दे, तू मरणार आहे की नाही? लक्षात घ्या. जो आला त्याला जाणं आहे. लक्षात घ्या. हे जीवनच तसं आहे. जिंदगी एक किराये का घर, हे भाड्यानं मिळालंय. मग भाड्याच्या आपण घरात राहतोय म्हटल्यानंतर, मग भाड्याच्या घरात मला काय बोलायचं कळतंय का? देह मिळालाय कशासाठी? सकाळी उठायचं, कचून हाणायचं, परत थोड्या वेळ झाला दुपारी पुन्हा 10 वाजता पुन्हा कचून मार जेवायचं, पुन्हा झोपायचं, पुन्हा 2 वाजता पुन्हा अगं भूक लागली का, पुन्हा कचून हाणायचं. देह कशासाठी दिला? देव दिला देह भजना गोमटा. देव दिला देह भजना गोमटा. देव दिला देह भजन गोमटा. देव दिला देह भजन गोमटा. हो तोया झाला पाटा बाधिकेचा, तोया झाला पाटा बाधिकेचा. तो हा झाला पाटाबाधिकेचा, तो हा झाला पाटाबाधिकेचा. तोया झाला पाटा बाधिकेचा, तोया झाला पाटा बाधिकेचा. तो हा झाला पाटाबाधिकेचा, तो हा झाला पाटाबाधिकेचा. देव दिला देह भजना गोमटा. देव दिला देह भजना गोमटा. देव दिला देह भजन गोमटा. देव दिला देह भजन भजना गोमटा. प्रमाण फार सुंदर दिलं महाराजांनी. फक्त तुमच्या लक्षात आलं, ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. आणि प्रमाण फार सुंदर आहे. देवे दिला देह भजन गोमटा, तो हा झाला फाटा. देवे दिला देह भजन गोमटा. देह दिलाय अजय भजनासाठी. बरोबर. आपण काय करतो? बोला गड्या. सुंदर असा नरदेह मिळाला, कारण
नरदेह दुर्लभ जाना रे नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही कोणी आम्ही नाही सगळ्यांनी तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हे नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना असं ऐकायला लय गुड वाटत आहे. हा काय सांगितलंय हा नरदेव मिळालाय कारण देवे दिला देह भजन गोमाटा बरोबर देह दिलाय भजनासाठी हा? अहो देह मिळालाय आणि तेही आपल्याला कुठं मिळाला हे महत्वाचं आहे. हा देह मिळाला हे मान्य आहे, पण कुठं मिळालाय पाकिस्तान मध्ये नाही महाराज भारतामध्ये मिळाला. कारण भारतासारखा देश नाही महाराजसारखं राज्य नाही पंढरपुरासारखं तीर्थ नाही पांडुरंगासारखं दैवत नाही ज्ञानेश्वर महाराजसारखे संत नाही रामायणासारखी आचारसंहिता नाही दशरथसारखा बाप नाही कौशल्यासारखी माता नाही सीतेसारखी सूर नाही उर्मिलेसारखी जाऊ नाही शतनासारखा प्रधान नाही भारतासारखा भाऊ नाही रावणासारखं शत्रू नाही बिभीषणासारखं मित्र नाही कोलेत का धूत नाही काळेत का का नाही आणि माणसाच्या देहासारखा इतर कुठलाच देह नाही. केलं उडल फॉर्मॅट हा माणसाच्या देहासारखा इतर कुठलाच देह नाही म्हणून महाराज सांगतात काय अरे विचार करा गड्यांनो हा सुंदर असा देह मिळाला क्षणोक्षणाला विचार करा कारण आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे पहा सोहिताचा घोर वाहा ध्यानी राहा श्री हरीच्या सगळे धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पेशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवासी आता जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा आता जागा जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा हे तोरण जलाना डोनी भागा तोरण जलाना डोनी भागा तोरण जलाना डोनी भागा तोरण जलाना डोनी भागा आता जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो उठा जागे भार आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता कवी व्यथा जन्माचा उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता सुख कवी व्यथा जन्माचा जन्माचा काय सांगितलंय उठा झोपा नाही उठा
उठा जागेवर आता स्मरण कर. आणि हे नाही केलं तर एक लक्षात ठेवा, काळ बघतोय, वरून जातात, मरून लोक टाकतील. काय येणार आहे महाराज, काय येणार आहे लक्षात? काहीच नाही. म्हणून महाराज सोप्या भाषेत, अगदी सोप्या भाषेत सांगतात, अरे विचार करा, एक जीवनातला क्षण, सेकंद महत्वाचा आहे. किती महत्वाचा आहे? आपली डोळ्याची पापणी लावते एवढा माणसाचा काळ हळूहळू हळूहळू पुढे सरकतोय. लक्षात. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा, वारे सावध तोडा माया आशा. नाहीतर गळा पडेल फासा, काही नसले मग गळा पडेल फासा. पुढे तुषार थोर आहे ओळखा गा, पुढे हुशार चोर आहे वळसा. राम राम स्मरादे, राम राम स्मरादे. हे राम राम स्मरादे, राम राम स्मरादे. राम नाम स्मरादी ही भक्ती शिकवते. लक्षात. सगळं मागं सोडा. आणि पहिलं रामाचं नाव घ्या. अरे रामाचं नाव जर आता घेतलं तर फायदा आहे, पण 50च्या पुढे गेल्यानंतर जर म्हणलं तर मग येणार. जे 50च्या पुढे आहे, ज्यांची 32 आता त्यांना राम म्हणायला लावा. त्यांचा राम येत, त्यांचा आता येतो लांब. लक्षात घ्या. विचार, आपण संसारी असावे आणि भजन बरोबर. आता इथं सोपा प्रश्न आहे माझा, जास्त तुम्हाला लांब नेत नाही. जे 50च्या आत आहे, 50च्या आत, ज्यांनी काहींनी 50च्या आत आहे, काही 30च्या आत असतील, ज्यांनी 50 वर्ष संसार केला, ज्यांनी 60 वर्ष संसार केला, ज्यांनी 70 वर्ष संसार केला, किंवा ज्यांनी 40 वर्ष संसार केला, त्यांना एक सोपा प्रश्न आहे. बाबा, तुम्ही आत्तापर्यंत 40 वर्ष संसार केला, भाऊ आत्तापर्यंत तुम्ही 50 वर्ष संसार केला, मग 50 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःसाठी किती जगला? भाऊ, गावकरी, माईक घेऊन येऊ का? जास्त जड जात नाही ना वारकरी? सोपा प्रश्न आहे. काय आहे? कोणी 50 वर्ष संसार केला, कोणी 60 वर्ष, कोणी 70, कोणी 80. मग आजे तू 60 वर्ष संसार केला, बाबा तुम्ही 70 वर्ष संसार केला, मग तितक्या दिवसामध्ये तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वतःसाठी किती जगला? महाराज काय क्षणोक्षणी याची करावा विचार. मग विचार करा, तुम्ही तुमच्या स्वतःसाठी किती जगला? मागचे का या घटनेशी तुमचा काही संबंध नाही? आजी तो 50 वर्ष संसार केला, कुणी 70, कुणी 80, कुणी 90. भाऊ, मग तुम्ही बाबा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी किती जगला? हाय उत्तर. अरे ज्यानं 60 वर्ष संसार केला त्याला हेच माहित नाही मी माझ्या स्वतःसाठी किती जगलो. विचार करा. ज्यांनी 60 वर्ष केला, ज्यांनी 70, कुणी 40, कुणा 30, त्यांना हे माहित नाही आपण स्वतःसाठी किती जगलो. सांगू तुम्ही किती तुमच्या स्वतःसाठी जगला? एक लक्षात ठेवा, अख्खं आयुष्य तुमचं दुसऱ्यासाठी गेलं. कधी भावासाठी, कधी बहिणीसाठी, कधी बायकोसाठी, कधी पोरांसाठी, कधी गावातल्यांसाठी, कधी कुणासाठी, कधी कुणासाठी.
सगळं आयुष्य इतर तुमचं राखण्यामध्ये गेलं. फक्त तुम्ही तुमच्या स्वतःसाठी किती जगला याचं उत्तर जर शोधायचं असेल तर एक लक्षात ठेवा, जितक्या वेळ तुम्ही इथं येऊन बसलात, जितक्या वेळ हाताने टाळी वाजवली, जितक्या वेळ हाताने मुखाने नाम घेतलं, सकाळी जितक्या वेळ ज्ञानेश्वरीची ओवी वाचली, गीतेचा एखादा श्लोक वाचला, जितक्या वेळ इथे येऊन नामस्मरण केलं, तितक्याच वेळ तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जगला. तितकाच वेळ तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जगला. बाकीचा सगळा वेळ रिकामा गेला. मग रिकामा जाऊ वाटत नसल तर महाराज म्हणतात विचार करा अभंगाचा प्रथम. क्षणोक्षणी हाची करावा विचार. आ आ आ क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षण हाची करावा विचार. क्षणोक्षण हाची करावा विचार. करावया पार भव सिंधू. तरावया पार भव सिंधू. तरवया पार भव सिंधू. तरवया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. सकळ. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. हा संसार रूपी भवसागर आहे. संसार भव लक्षात, संसार हा सागर आहे. आपण या सागराच्या या थडीला उभा आहे, पण त्या थडीला जायचं असेल तर आपल्याला देवाचं नामचिंतन घ्यावं लागेल, तेव्हा आपण समुद्राच्या पलीकडच्या थडीला पोहोचू. नाहीतर आपली डुबण्याची शक्यता दाट आहे. मग क्षणोक्षणी करा विचार. विचार काय करा, निस्ता जगा. जगतो तर कोणी आहे नाही का? आजकाल कुत्रे जगतात, मांजर जगतात, गाढवं जगतात, डुकरं जगतात. जगायला तो कोणी आलंय नाही का? पण सुंदर असा नरदेव मिळाला. कारण कुत्र्यांना हा देव मिळाला, पण कळाला का? कुत्र्याला मिळाला नाही कळाला. कुत्र्याचं बोलवलंय, तिसरीकडे जाऊ नका. हा माणसाला मिळाला पण कळाला. गाढवाला मिळाला नाही आणि कळाला. बरोबर? मला सांगा, उदाहरणार्थ तुमच्या गावामध्ये एखादं गाढव असं पाहिलं, एखादं गाढव तुमच्या गावातलं गाढव आहे गावात, बरं जाऊ द्या, सोडून द्या. डुकर माहिती आहे, सुकर, वरा भगवान. माय एखादं डुक्कर तर पाहिलं तर असल. हा, ते डुक्कर एखादं कुठं असतं? ते डुक्कर कुठं राहतं? गट. बोलत चला गाड्या, बोलत चला. असं झालंय. हा, बोलत चला. हा, डुक्कर राहतं गटारीत. बरोबर? मग ते गटारीतल्या डुकराने विचार केला, अरे ये जिंदगी भी क्या जीना आहे. होय शेजूळ भाऊ, इकडं लक्ष द्या. माय हा घसा कोरडा व्हायला मा इकडं. हा, काय सांगतोय मी, ऐका भाऊ. गटारीतला डुक्कर विचार केला त्यानं, अरे जिंदगी भी क्या जीना आहे. असं जीवन काय जगून उपयोग आहे म्हणले. गटारीत राहायचं, विष्टा खायची, गटारीत सुगंध मस्तपैकी गुलाबजांबूचा, इतकं घाण वासत राहायचं म्हणले. त्यापेक्षा आजपासून आपण गटारीत राहायचं नाही. मग गटारीतल्या डुकरानं ठरवलं भाऊ, त्या गटारीतल्या डुकरानं ठरवलं, आता आपण गटार सोडायची आणि सुंदर प्रकारे एक बंगला बघितला त्यानं, आरसीसीचा, मस्तपैकी गालीचा टाकलेला महाराज. हा, सोफा सेट, काचीचं बाथरूम, हा, बेसिंग, आंघोळ करायसाठी मस्तपैकी टप. आणि मग गटारीतलं डुक्कर उठलं, बंगल्यात गेलं, मस्तपैकी हमाम शॅम्पू लावून आंघोळ केली. त्याच्यानंतर मस्तपैकी
डव लावला, मस्तपैकी स्वच्छ झालं, शावर घेतला आणि मग गटारीतलं डुक्कर उठलं आणि मग मस्तपैकी ते आता सोप्यावर राहायला लागला, बंगल्यात राहायला लागला. असं झालं बोला गड्या? नाही. म्हणजे गटारीतलं डुक्कर बंगल्यात जात मान्य आहे तुम्हाला? ओ मागचे बाबा भाऊ, गटारीतलं डुक्कर बंगल्यात जात नाही. का जात नाही? त्याला माहिती आहे माझी जर व्यवस्था देवानं गटारीत केली तर मी बंगल्यामध्ये जाऊन आगाऊपणा करण्यात मजा नाही. म्हणजे गटारीतलं डुक्कर बंगल्यात जात नाही. पण असे कित्येक बंगल्यावाले किती आणि त्यांनी जाऊ नये म्हणून महाराज म्हणतात क्षणोक्षणी हा मी कुठं जात नाही, मी अभंग सोडीतच नाही. नाही तर मग काय माहितीये का, काहीची एस टी निघती बसस्टँडमधून. अतुल महाराज एस टी बसस्टँडमधून निघती, पण अशी जाती गड्ड्या गुड्ड्यानं कुणीकडं डायरेक्ट ज्ञानेश्वर माऊलीला डेपोरी ती पुन्हा. त्याला उपयोग नाही. लक्षात. अशा माणसाने तिथं जाऊ नये म्हणून हे कीर्तन आहे. मग क्षणोक्षणी विचार करा. ठीक आहे, काय विचार करा? माणसानं जीवन जगत असताना आयुष्यात काय खावं, कसं खावं, कुणासोबत राहावं हे सुद्धा शास्त्र सांगतं. मी नाही. युक्त आहार विहार न घडे इंद्रियासी, नसावे निद्रा. काय कळतंय मी काय बोलतोय? कळतंय अजय? आमच्याकडं माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडं भाऊ आमच्याकडं मेल्यावर जातात, तुमच्याकडं जिथेच फुकी द्या का? माझी बायको वड सावित्री पौर्णिमेला वडाला गरके मारते, तुमच्याकडं येड्या बाबळीला नाही ना? म्हणजे आपलं सारखं आहे नाही का? चला काय सांगतोय मी? युक्त आहार विहार न घडे इंद्रियासी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण. कळतंय काय सांगितलंय? युक्त आहार आणि विहार. आहार म्हणजे काय खातात, काय खातो आपण, हेही फार महत्वाचं शास्त्र सांगतं. युक्त आहार खातोय काय, आणि नंतर विहार म्हणजे राहतो कोणासोबत. जेवला वारकऱ्याच्या पंक्तीत आणि हिंडला बेवड्या संग. काय बोलतोय? कळतंय? आपण खातो काय आणि राहतो कुणासोबत, खातो काय, कुणाच्या हाताचं खातो आणि कसं खातो हे फार महत्वाचं आहे. नाही तर मग काय झालं माय, एका आजीनं पिठाचा कणिक पीठ, गव्हाचं पीठ ते तिंबायला घेतलं. तिंबायला कळतं? मळायला घेतलं आणि मळायला लागली भाऊ. पीठ टाकलं, पाणी टाकलं हांडाभर, नाही पीठ टाकलं, पाणी टाकलं आणि मळायला सुरुवात केली भाऊ. मळायला लागली आणि मळत असताना तिच्या लक्षात आलं, माय मी मिस्त्री लावायचं विसरले महाराज. आणि मग तिनं तितक्यात माय आजी काय केलं बाय, असा पदर घेतला. पदर हे शर्ट आहे असा पदर घेतला, पदराची गाठ सोडली आणि त्याच्यातून मिस्त्री काढली, अशी हातावर घेतली भाऊ. अशी मिस्त्री हातावर अशा बोट घातलं आणि जशी डायरेक्ट निमगावमधून घातली डायरेक्ट श्रामपूरहून कोपरगाव मध्ये कुठं फटा भरल्या. आणि त्या उड्यामध्ये आनंद महाराज तिला दिसले. ती म्हणली, माय महाराज वय. मला नाही पोतराज आहे. नाही माय महाराज असं नव्हतं म्हणायचं. आणि तिथंच माय त्या चुली चाळ्यात पचा पचा थुकली. आणि मग मला म्हणली, माय महाराज भाकर खातो का? तिनं काय नाही माय, जशी तसे झालं तसंच पदराला पुसलं ते हात आणि तसाच चिंबा. आणि मला म्हणले, माय महाराज भाकर का? तू म्हणलं, माय तू ही भाकर खाली तर मी येरवळीच जाईन.
आणि तितक्यात माहिती दूध ओतू जायला लागलं. दूध ओतू जायला लागली, जशी फुकायला गेली अख्खी साय काळी, अख्खी साय काळी. हा मग मला सांगा भाऊ, मला सांगा, हा हिच्या घरचं लेकरू हिच्या घरचं लेकरू एखादं ग्रामपंचायतचा सदस्य होईन का उपसरपंच होईन, सरपंच होईन, एखाद्या लाल दिव्याच्या गाडीत हिंडन, कलेक्टर, DISP, आमदार, खासदार, मुख्यमंत्री काही होईन का भंगारवाला होईन? माय बोला ना. कोण होईन? कोण? एखादा भंगारवाला होईन. मग ती सायकल बिना मडगडरची, मागं 2 गोंट्या, त्याच्यात बाऱ्याचे नट्ट, पैपाचे तुकडे, तेलाचे डबडे, आणि मग निघाला रस्त्यानं, ए भंगारवाला. नाही महाराज, लक्षात घ्या, जीवन जगत असताना शास्त्र इतकं बारीक झालंय. तुम्ही काय खातात, कुणासोबत राहतात, हेही फार महत्वाचं आहे. कारण ढेकणाच्या संगे हिरा जो कुसंगे नाडाला. लक्षात घ्या, काय राहतात, काय खातात, फार महत्वाचं आहे. मग माणूस म्हणतो भक्ती पहिले झालं, कर्म नंतर भक्ती. मग बाबांचं जाणं हे दुःखदायी 100% खरं आहे. पण त्या अनुषंगानं आम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये देवाचं नाव पाहिजे. कारण वारकऱ्यांचा नियम आहे काय, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया अवघा विठ्ठल. बरोबर, वारकऱ्यांचा नियम आहे. संप्रदाय असं सांगतं, जीवनामध्ये सुख येऊ द्या, दुःख येऊ द्या, काही येऊ द्या, पण त्याच्यामध्ये सोबत कोण पाहिजे? देव पाहिजे. म्हणून भक्तीचे नियमाने कीर्तन. बरोबर. आणि तिसरं सांगितलं, ज्ञानाच्या नियमानं कीर्तन झालं पाहिजे. आता ज्ञान जर म्हणाल तर ज्ञानाचा मार्ग हा, जसं अर्जुन आहे, कौरव पांडवांचं युद्ध, अर्जुना ज्ञानी आहे, पण अर्जुनाचं गीतेनं केलेलं वर्णन असं आहे, गीता सांगते, तो हा संग्रामी हरू जिंतीला, निवांत कवचाचा ठाऊ फोडीला, आणि पावनत्व तो गेला गंधर्वासी. आणि अजून एक ओवी आहे, तो हा संग्रामी हरू जिंतीला, निवांत कवचाचा ठाऊ फोडीला, आणि पावनत्व तो गेला गंधर्वासी. काय कळलं तुम्हाला? 2 ओवी आहे. एक, तो हा संग्रामी हरू जिंतीला, निवांत कवचाचा ठाऊ फोडीला, आणि पावनत्व तो गेला गंधर्वासी. आणि एक, जेने संग्रामी अर्जुनतीला, निवांत कवचाचा टाऊ पुढीला, आणि पावनत्व तो गेला गंधर्वासी. 2 ओव्या. पण याच्यामध्ये फरक असा आहे, एक ओवी डायरेक्ट स्पीच आहे आणि एक ओवी इनडायरेक्टली स्पीच आहे. मला काय बोलायचं कळतंय? एक ओवी डायरेक्ट स्पीच आहे. जेने संग्रामी अर्जुनतीला, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन चाललेला संवाद डायरेक्ट. आणि तो हा संग्रामी अर्जुनतीला, म्हणजे संजय तू धृतराष्ट्र काय चाललं युद्धभूमीमध्ये, त्याची घरी बसल्या बसल्या कॉमेंट्री, विठाला विठाला विठाला. याच्यामध्ये ज्ञानेश्वरी आपल्याला अशी शिकवते. ज्ञानेश्वरीचं म्हणणं असं आहे, दुसऱ्याला बोलताना, दुसऱ्याला सांगताना, दुसऱ्याला उपदेश करताना त्याला दुखावणार नाही, त्याला टोचणार नाही, त्याला काही जड जाणार नाही, असं बोललं गेलं पाहिजे. ही ज्ञानेश्वरी आम्हाला शिकवते. काय बोलतोय कळतंय मी? ज्ञानेश्वरी आम्हाला शिकवते कुणाशी कसं बोलावं. ही ज्ञानेश्वरी आम्हाला शिकवते कसं बोलावं, काय बोलावं, त्याला लागणार नाही असं बोलावं. पण एक सांगू, जिभेला जर जखम झाली तर ती लवकर बरी होते. मी काय बोलतोय बघा, जिभेला जर जखम झाली तर ती लवकर बरी होते, पण जिभेमुळं जर जखम झाली तर ती लवकर बरी होत. आज सगळ्या जखमा कुणामुळे आहे माय? बोला भाऊ, सगळ्या जखमा. तुला माहिती का त्यो काय म्हणत होता? लागले भांडणं. वय आजी, तुला माहिती का ती काय म्हणत होती? लागले, झाले सुरू. सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. सगळ्या गोष्टीला जिम्मेदार महाराज आपली मूक आहे.
ते जर शब्द हे शस्त्र आहे. माणूस एक वेळेस कानफडात आणलेली विसरतो, पण शब्द आयुष्यभर मरताना सुद्धा म्हाताऱ्याच्या लक्षात राहतं. मरताना मला त्यानं हांडा दिला नव्हता म्हणून मी त्याला कॅन देणार नाही. लक्षात घ्या, मरताना इतका अवघड आहे. अर्जुन ज्ञानी आहे, पण त्याला मोह झाला. का मोह झाला? समोर कोण आहे ज्यांना मारायचं? ते भाऊच आहे ना. सगळे कौरव भाऊच आहे. अर्जुन रडू लागला आणि अर्जुनाचं रडणं गीतेला आवडलं नाही, म्हणून गीतेनं अर्जुनावर टीका केली. नाम स्वच्छंती पंडिता. अरे स्वतःला पंडित म्हणून घेतो, ज्ञानी म्हणून घेतो, मग रडतो का? का रडतो? मोह आहे म्हणून. आणि मोह कशामुळे झाला? शोकामुळं. बरोबर. मग बाबांचं आपल्यातून जाणं हे दुःखदायी आहे. त्यांच्या जाण्याने आपल्याला शोक झालाय. शोक का झाला? मोहामुळं. आणि मोह नष्ट करायचं काम विचाराचं असेल तर कीर्तन हा विचार आहे. विठाला 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 विठाला. कीर्तन हा विचार आहे. मी सांगत नाही, पुरावा आहे. नाचू कीर्तनाच्या ज्ञानदीप. लक्षात घ्या, कीर्तन हा विचार आहे. माणसाचा विचार जर सात्विक झाला तर सगळ्या गोष्टी आज आपल्यातून बाबा गेले, पण त्यांनी त्यांच्या परिवाराला जे जोपासलंय, त्यांच्या परिवाराला जे वळण लावलंय ना, त्याच्यामुळं तुम्ही एवढे मंडळी या परिवारा शेजूळ परिवारावर प्रेम करून तुम्ही इथं आलात. बरोबर. माणसाचं वागणं, माणसाचं चालणं हे माणूस जोडत असतं. लक्षात. काहीकडे गेलो का असं प्रसन्न वाटतं, आणि काहीकडे गेलो का असं वाटतं याचा चेहरा बघितला. लक्षात. या परिवारावर एवढं प्रेम आहे. या परिवाराचं खरं सांगू, मला ज्यावेळेस तारीख दिली ना आमचे शिवाजी भाऊंनी, इतकी धावपळ होती या माणसाची. ते काहीतरी माझ्या ते जावं आहे ना, मला नातं होतं कळत नाही. माफ करा भाऊ. मला नातं होतं कळत नाही. दुसरी गोष्ट, माझं नाव लवकर लक्षात राहत नाही. माऊलीची एवढी कृपा आहे, महाराजांची एवढी कृपा आहे, गुरुवाऱ्यांची, की जेवढं ज्ञान त्यांनी शिकवलं तेवढं डोक्यात राहतंय फक्त. पण कसं आहे माहिती आहे का, इथं माझ्या तरी अंदाजे मी आतापर्यंत बऱ्याच वेळेस या शेजूळ परिवारामध्ये आलो. यांच्यामध्ये त्यांनी महाराज बऱ्याच वेळेस मी बघितलं, हे नावाचे प्रेमी नाही. नावाचे प्रेमी नाही, हे हरिनामाचे प्रेमी आहे. नावाचं काय हो महाराज, नावाचं काय घेऊन बसले? जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत, जोपर्यंत तुमच्याकडं बोलेरो आहे. काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते काय तोरपण, जाळावे ते काय तोरपण. तुका म्हणेत भजन मन, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. तुका म्हणेत भजन प्रमाण, काय तोरपण जाळावे ते, काय तोरपण जाळावे ते. काय थोरपण जाणावे. लक्षात. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे, जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा. इंद्रिय मावळले कैसा विपरीत झाला. मग पोरं म्हणतात आला बागुल आजा. काय येणार आहे बघा ना, काय येणार? लग्न झालं, पोरग होणार, पोरं झालं, शिकणार, शिकलो, शाळेत जाणार, शाळेत गेलं, नोकरीला त्याला बायको होणार, काही दिवसांना त्याला पोरग होणार, काही दिवसांना सून धावून येणार, पोरग धावून येणार, म्हातारं टेन्शन घेणार, दिंडीत जाणार, मरणार दुसरं म्हातारं. हे आजा गेला, पंजा गेला, बाप मजना गेला.
देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला देखत ना तू बंधू तोही तैसा झाला उठा भीमा जागा पाठी भयाले मोठे उठा 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 पाठी भयाले मोठे उठा उठा जागा पाटे बयाले मोठे वंढारी ना जागा पाटे बयाले मोठे हा काय सांगितलंय हाजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तो हे तैसा झाला उठा 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 पाठी भय आले मोठे विठ्ठला वाचून ठाव नाही तुझे लक्षात हे सांगतोय हे जर नाही कळलं तर मग हे जरी नाही कळलं मग दुसरा येईन हे जरी नाही कळलं हे जरी नाही कालं जरी दुसरा येईल हे जरी नाही कालं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईन हे जरी नाही कळलं हे जरी नाही कालं मग दुसरा येईल हे जरी नाही कालं हे सरत शेवटी वा काळ बांधून येईल सरद शेवटी पा सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा एका जनार्दनी अमुच्या काय बाधाईल एका जनार्दनी आमचे काय बाधा येईल जनार्दनी आमच्या काय बाधाईल एका जनार्दनी आमचे काय बाधा येईल पिंगळा पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी हे वरलाळीला तुम्ही सावध वाय वरलाळीला वरलाळीला तुम्ही सावध वारे वरलाळीला पाटील बुवाला मग घेऊन सवे पाटील बुवाला पाटील बुवाला मग घेऊन सवे पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा मग पडेल धावे येईल बा मग पडेल खावे पिंगळा 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 ए पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी काय सांगितलंय हे जरी नाही कळलं आता सांगतोय हे जरी नाही कळलं तर मग एक दिवस अशी येईल की त्या टायमाला तुम्ही असाल पण तुमच्या हातात वेळ उरलेली नसेल लक्षात घ्या. आता हे कसं आहे काही काहींना वाटतं हे काय महाराज मंडळी येतात त्यांचा सांगायचा धंदाचा आहे संसार सोडा परमार्थ करा भजन करा आबा आमचं सांगायचं काम आहे मायासारखे तुम्ही आतापर्यंत कमीत कमी 100 महाराज लोक माती घातली असेल त्यांना होय मी आमचं ठेवीत नाही तुमचं ठेवीत नाही मायासारखे कमीत कमी 100 महाराज तुम्ही मातीत घातले असतात होय निदान पण हे आता सांगतोय हे जर नाही कळलं तर मग हा देह एकदा गेला मग उपयोग नाही अभंगाचं नासी पंत देह जाना तच काळ नासी पंत देह जाना जच कळ नासिवंत देह जाणारा सकळ ऐश
का तो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ का तो काळ सावधान हो नाशिवंत देह जाणारा सकळ ऐश का तो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ का तो काळ सावधान नासी बंद देह जाणारा सकळ नासी बंद देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा लक्ष द्या, हा देह नाशिवंत आहे, सडका आहे, लयाला जाणार आहे. हे जरी माहिती असलं भाऊ तू सांगायला, पण टाइम लय झाला, 1 वाजत आला नाही का? 1 वाजला ना. हा अवघ्या 10 ते 15 मिनिटं चालेल ना भाऊ. 10-15 मिनिटं अजून पुढे गेलो काय हरकत. हो मागचे लांबून आलेले हे गावकरच काय नाही, ते म्हणजे चलू दे तू का तुम्ही लांब, तुम्हाला उन्हात आणत जायचे. हा 10-15 मिनिटं नाही म्हणले तरी मी घेणारच आहे. चला, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. हा देह जर आपला लयाला जाऊ वाटत नसेल, काहीतरी आपलं काहीतरी नाव शिल्लक राहावं वाटत असेल तर एक करा, लय 12 भानगडीत पडू नका. तुमचे जे लेकरं त्यांना योग्य संस्कार लावा. तुमचं नाव त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर सुद्धा या ठिकाणी उत्तमाची बोरे कीर्ती मागे उत्तमाची बोरे कीर्ती मागे उत्तमाचे बोरे कीर्ती मागे मागे उत्तमाचे बोरे कीर्ती मागे हो तुका मने का मरण्याची सरे उत्तमाची बोरे उत्तमाची बोरे कीर्ती मागे मरण्याची सारे उत्तमाची बोरे उत्तमाची बोरे कीर्ती मागे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती जीवनात आलाच ना. सुंदर अशा नरदेह मिळाला. कारण माणूस ज्यावेळेस या पृथ्वीतलावर ऐका सध्या गडबड करू नका. 5-10 मिनिटं अजून 5-10 मिनिटं ऐकून घ्या. होतं काय माहिती का, तुमच्यातलं एक जण फिरतोय पण हे सगळे जण ते जाऊस तर पाहतय. हा लक्षात. उत्तमाची उरे कीर्ती मागे, पण त्याच्यासाठी तुमचं उत्तम व्हावं वाटत असेल मरणाच्या टायमाला तर एक करा, आपल्या मुलांना योग्य संस्कार लावा. तुम्हाला तुमचे मुलं निदान स्वतःच्या खांद्यावर उचलून तरी स्मशानभूमीपर्यंत तर नेतील, नाहीतर मग गाडी येते. आता गाडी, मग त्या गाडीला म्युझिक राहतं, गेला गेला चांगला होता ना, चांगला जगलास तू, सोडून गेला आम्हाला. असं व्हावं वाटत नसल. जसं या शेजूळ परिवाराने अमोल भाऊ असेल, त्यांचा मुलगा, त्यांचे जावई शिवाजी भाऊ, रुपलताई असेल, यांना जसे अमोल भाऊला जसे संस्कार लागले तसे जर योग्य संस्कार जर तुम्हाला लागले, तुमच्या पोरांना जर लागले, तर योग्य प्रकारे तुम्हाला तुमचे मुलं योग्य ठिकाणी व्यवस्थित करतील. नाहीतर मग महाराज लक्षात घ्या, मग अवघड आहे. कारण आज असं झालंय महाराज, आज माणूस पैशाचं मागं लागला. आज माणूस फक्त एकच आहे, फक्त रात्री झोपेत पैसा. सकाळी उठलं की
काढ धारा, टाक डेरीला. हा, झोपीत महाराज पैसा. हा, कारण पैशाशिवाय पैशाची जादू लई न्यारी, तान्ह्या पोराला त्याची हाव, आई सोडून घेते झेप पैशाच्या माग, दाम करी. बरोबर ना? पण पैशाच्या माग माणूस लागलाय. पण पैसा कमवत असताना एक लक्षात ठेवा, ती संपत्ती कमवत असताना जर ही संपत्ती जर तुमची बिघडली तर तुम्ही कमवलेली संपूर्ण इस्टेट, तुमचं पोरग एका डावावर हारायला मागं पुढं पाहणार, एका डावावर. पण विचार करा, तुम्ही जर तुमच्या मुलांना योग्य संस्कार लावले, तुमच्या मुलाला स्वतःच्या पायावर उभं केलं, तुमच्या मुलीला जर स्वतःच्या पायावर उभं केलं, जिथं लात मारीन तिथं पाणी काढीन असं जर केलं ना, तर तुम्ही कमवलेली संपत्ती त्याला घेणं देणं नाही. पण तो जर स्वतःच्या पायावर उभा राहिला, लात मारीन जिथं पाणी काढणार असेल, तर तुमचं कुठंही असू द्या, तो आयुष्यात व्यवस्थित त्याच्या संसारा इतका तरी पैसा आणि सगळं काही तुमचं म्हातारपणाचं केल्याशिवाय राहणार. आपण कधी कधी हा, त्याच्यासाठी पण आहे, त्याच्यासाठी आपल्या लेकराला, आपल्या मुलाला हा वडिलांनी तेवढे संस्कार लावले पाहिजे. हा, आणि वडिलालाही तेवढाही पोरांना बी मान सन्मान. हा, आता असं झालंय पोरग बापाच्या गळ्यात हात घालताय. हा, तुम्ही इकडं नाशिक मुंबई ठिकाणी जा महाराज. हा, अवघड झालं महाराज. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत बाप आहे, बाप नावाचं जोपर्यंत छप्पर आहे, तोपर्यंत तुम्ही लेकरं इथं बसलेले मुलं असतील ज्यांना बाप त्यांचं जिवंत आहे, त्यांना विनंती तुमच्या हातापाया पडून सांगतो, ताई, हा, जोपर्यंत तुमचा बाप आहे तोपर्यंतच तुमच्यासाठी सगळं काय आहे. ज्या दिवशी बाप जाईल त्या दिवशी तुमची माहेरची पिशवी खाली होईल, लक्षात घ्या. आज किती पैसा मोजला या अमोल भाऊना, रुपाली ताईनं किती पैसा मोजला, यांचा बाप वापस येईल सांगा ना? हा, येईल आज? नाही महाराज, पैशावर काही नाही, अजिबात नाही. जोपर्यंत बाप आहे, जोपर्यंत बाप नावाची व्यक्ती आहे, तोपर्यंत या अमोल भाऊला जेवढा सपोर्ट होता बापाचा, आता नाही महाराज. हा, बाप नावाचं जोपर्यंत छप्पर डोक्यावर आहे ना, तोपर्यंत नातेवाईक नावाच्या भिंती सरळ उभ्या असतात. पण ज्या दिवशी बाप नावाचं छप्पर जातं ना दादा, त्या दिवशी नातेवाईक नावाची भिंती कोसळायला लागतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. या भावाचं भाग्य आहे तो महाराज. आज कोण कोणाच राहिलं जावेन बिवाय, पण हा महाराज माणसाने एवढं नियोजन केलं, सोबत असलेले सगळे स्वराच्या वडील एवढं नियोजन केलं महाराज. आज त्या रुपाली ताईला विचारा, तिचा बाप या जगात नाही. त्या तायडीला विचारा, त्या तायडीचा आज बाप या जगात नाही. हा, जोपर्यंत बाप होता तोपर्यंत तायडी आली की बाप स्वतःच्या खिशातून पैसे काढायचा आणि ताईला दिदे धर. मुलाला जर विचारलं तुला कोण आवडतं, तर ती सांगते, मुलगा सांगतो मला आई आवडते. पण मुलीला विचारलं, पण पोराला विचारलं, पोरगा सांगतो मला आई आवडते. आणि मुलीला विचारलं ना, तर मुलगी सांगते मला माझा बाप आवडतो. का हो? अहो, जो बाप स्वतःला स्वतः फाटकी चप्पल घालन, स्वतः बाप फाटकी चप्पल घालन, पण आपल्या लेकरासाठी चप्पल घेऊन येतो, तो बाप असतो. आज त्या तायडीचं माहेर संपलं, या भावाचा आज बाप गेला, डोक्यावरचं सावलीचं छप्पर संपलंय. जोपर्यंत आहे तोपर्यंत जीव लावा. जोपर्यंत रक्षाबंधन असू द्या, काही असू द्या, मुलगी जर आली ना, तर बाप त्याच्याकडे पैसे नसू द्या हो, 4 जणांकडून घेईल, पण त्या मुलीला तिची साडी असं, तिला काय लागते, तुला काय लागतं सांग. हा, जो बाप आयुष्यात कधी रडत नाही, तो या तायडीच्या लग्नात रडला असा. आज रडायला राहिला नाही बाप. विचार करा, मुलीचं लग्न आहे, मुलीच्या लग्नाच्या दिवशी सगळे पाहुणे मंडळी आले. तायडे, तुझा लग्नाचे दिवस आठवत आहे,
तुझ्या लग्नाच्या दिवशी लग्नाच्या मंडपामध्ये सगळेच्या सगळे आले. तो बाप, जो बाप कधीच आयुष्यात कुणासमोर झुकला नाही, जो बाप दादा तुमच्यासाठी कधीच कुणासमोर झुकला नाही, तो बाप तायडे तुझ्या लग्नाच्या दिवशी प्रत्येकाच्या पाया पडतो. मंडपवाल्याच्या, बँडवाल्याच्या, एवढंच नाही तर दारुड्याच्या सुद्धा पाया पडतो. का? अरे माझ्या तायडीचं लग्न आहे, माझ्या तायडीचं लग्न आहे, ते लग्न चांगलं व्हावं, त्या लग्नात काही अडथळे येऊ नये म्हणून सगळ्यांच्या पाया पडतो तो बाप असतो. अहो एवढंच नाही, त्या विणबाई समोर जातो, विणबाईला विनंती करतो, विणबाई माझी पोरगी मी फुलासारखी जपली, माझ्यावरती बोज आहे म्हणून मी तुमच्या दारात पाठवत नाही. एक भारताची परंपरा आहे, संस्कृती आहे म्हणून तुमच्या दारात पाठवतो. माझा ती श्वास होती, तुमच्या घरी सुगंध देईल, पण तिला काही चुकलं ना तिला माफ करा. हात जोडणारा जो कधीच विचार करा, माणूस स्वतःचा खिशाचा पेन दुसऱ्याला द्यायला 4 वेळेस विचार करतो, पण जो बाप आपली मुलगी तळ हाताच्या फोडासारखी जपतो, ती मुलगी दुसऱ्याच्या स्वाधीन करताना काहीच वाटत नसल. एखाद्या मुलानं जर त्या बापाला जर मागितलं ना, बाबा मला फोन पाहिजे, मला अमुक अमुक वस्तू पाहिजे, तो बाप एक वेळेस नाही म्हणल पण दुसऱ्या क्षणाला ती वस्तू आणून देईल. पण आज या लेकराला हट्ट करायसारखी जागा, ज्याच्याकडे हक्कानं मागू शकतो, ती जागा आज राहिली नाही. काय असतो बाप? बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कळा, बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कळा, बाप जागतो म्हणून. जेव्हा तो बाप जागतो ना त्यावेळेस तुमचं घर आरामशीर चालत असतं, लक्षात घ्या. बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर जेव्हा खेच तो ना पाया, तेव्हा कोसळते घर, उलाढाल करतो हा बाप. फक्त घरासाठी शिव्या शाप या जगाचे बाप, सारे घेतो माती. बाप तलवार ढाल, बाप पेटती स्मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. तो आहे तोपर्यंत जीव लावा. ज्या दिवशी बाप नावाचं छप्पर जाईल त्या दिवशी तुम्ही उन्हात तळल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला वाटत असेल योग्य व्हावं तर मुलांना योग्य संस्कार फार महत्वाचे आहे. आजकाल मुलांचे संस्कार महत्वाचे, संस्कार बिघडत चालले. जसे मुलांचे संस्कार महत्वाचे आहे तसे आपलेही. नाही तर लोक सांगे, नाही तर पोराला सांगायचं, एखादा महाराज घरी आला की मग पोराला सांग, पप्या ए पप्या पड त्या महाराजाच्या पाया पड. अरे मुलं सांगून शिकत नाही, मुलं पाहून शिकत असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस स्वतः बाप पाया पडतो ना त्यावेळेस मुलगा पाहतो. आणि मग जर बापच मुलाला सांगत असेल वय 90 घेऊन ये, तर मुलगा त्याच्यातला अर्ध झाकण पिल्याशिवाय राहणार. जड जाईल, पचायला जड आहे पण हे खरं आहे महाराज, लक्षात घ्या. आणि जीवनाचा उद्धार वाटत असेल, या सगळ्यातून वाचायचं असेल तर एकच करा, संतांची संगती करा. त्याच्याशिवाय पर्याय नाही. अभंगाचं 3रं चरण. संत समागमे धरावी आवडी, 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 संत समागमे धरावी आवडी,
संत समागमे धरावी आवडे करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार हो सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ